अग्रवाल लाचखोरी प्रकरणी राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची उद्या बैठक होणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार प्रकरणाची सत्यता जाणून घेणार। राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीवरही चर्चा होणार। एटीएस कडून यवतमाळमध्ये 14 ठिकाणी छापेमारी तर अहिल्यानगरमध्ये 8 ठिकाणी छापे, जवळपास 21 ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू। अनेकांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू असल्याची सूत्रांची माहिती। मुलुंड मेट्रो स्लॅब दुर्घटनेमध्ये 5 जणांना अटक। इंजिनियर सत्यजित साळवे निलंबित। कंत्राटदारावर 5 कोटी आणि जनरल कन्सल्टंटवर 1 कोटींचा दंड तर मृताच्या वारसाला 19 लाखांची मदत जाहीर। दुर्घटनेनंतर आज एलबीएस मार्ग वाहतुकीसाठी खुला। देशामध्ये रस्ते अपघातातून मृत्यू टाळण्यासाठी केंद्राची नवीन योजना। पीएम राहत योजनेअंतर्गत जखमींना 1.5 लाखांपर्यंत कॅशलेस सुविधा। आसाममधील ब्रह्मपुत्रा नदी खालून एकाच वेळेस रेल्वे आणि रस्ता तयार होणार तर महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणासाठी 11,000 कोटींचे रस्ते प्रकल्प मंजूर। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। राज्यातील सर्व नद्यांची पूररेषा फेरनिश्चित होणार। 12 सदस्यीय समिती स्थापन। जलसंपदा विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली कामं हाती।